गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आजचा सेशन आला आपण स्टार्ट करूया. आपण मागील लेक्चर मध्ये फार्माकोडायनामिक टॉपिक स्टार्ट केला होता आणि काही पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. तर आपण पाहिलं होतं की फार्माकोडायनामिक मीन्स व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी अँड इट इन्क्लूड्स physiological and chemical biochemical changes in the body and how these changes occur. So in simple word, it includes mechanism of action of drug and due to that action, what type of changes occur in our body, physiological and biochemical changes. We called these changes as a pharmacological effect. We have discussed principle of the drug actions, stimulation, depression, irritation, replacement and cytotoxic effect. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं की बाय विच मेकॅनिझम ड्रग ऍक्ट. आपण पाहिलं होतं की व्हेरी फ्यू ड्रग्स ऍक्ट बाय देअर फिजिकल और केमिकल प्रॉपर्टी. त्यामध्ये आपण काही एक्झाम्पल डिस्कस केले होते, जसं ऑस्मोटिक डायुरेटिक्स मॅनिटॉल इज यूज in various conditions like cerebral edema. It is effective due to its osmotic property. That property produce diuretic effect. त्यानंतर आपण पाहिलं होतं की बल्ब फॉर्मिंग एजंट जे आहे वी यूज इन कॉन्स्टिपेशन, ते पण बल्ब फॉर्म केल्यामुळं कॉन्स्टिपेशन मध्ये ते उपयुक्त ठरतात. KMNO4 आपण डिस्कस केला होता की इन various poisoning along with gastric lavage we use KMNO4. It has oxidizing property and that is important property of KMNO4. Then काही अजून फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीने जे ड्रग ऍक्ट होतात त्यात 2-3 नावं जरी लक्षात ठेवले तरी चालू शकतात. सगळे नावं लक्षात ठेवायची गरज नाही. चिलेटिंग एजंट्स आर इफेक्टिव्ह ड्यू टू देअर चिलेटिंग प्रॉपर्टी. चिलेटिंग मीन्स these agent bind with some substance and form complex. तर त्याला आपण चिलेटिंग प्रॉपर्टी असं म्हणतो. तर ते एक एक्झाम्पल आहे. तर काही एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस केले होते. आणि मेजॉरिटी ऑफ द ड्रग्स ऍक्ट थ्रू टार्गेटिंग वन ऑफ द प्रोटीन that may be enzyme, ion channel or transporter or receptor. आणि आपण नंतर एन्झाईम्स रिलेटेड काही गोष्टी डिस्कस केल्या होत्या. तर आपण पाहिलं होतं की ड्रग्स जे पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये 99% ड्रग 99% पेक्षा जास्त ड्रग नवीन फंक्शन बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करत नाही. ते जे ऑनगोईंग फिजिओलॉजी आहे, आपली ऑनगोईंग फिजिओलॉजी ऑफ पर्टिक्युलर सिस्टीम असेल त्याचे पेस अल्टर करतात. आणि ते एक टार्गेट बायोमोलिक्युलवर ऍक्ट होतात. तो एक प्रोटीन नसतो, त्यात काही वेळेस एन्झाईमवर ऍक्ट होतात, आयन चॅनल्सवर ऍक्ट होतात, काही वेळेस ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतात, तर काही वेळेस रिसेप्टरवर. आणि आपण एन्झाईम्स रिलेटेड कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या गोष्टी होत्या की काही ड्रग एन्झाईमला स्टिम्युलेट करतात, पण असे खूप कमी ड्रग आहेत. मेजॉरिटी ड्रग्स आपण पाहणार आहोत ते एन्झाईम इन्हिबिशनने ऍक्ट होतात. आपल्याला माहिती आहे एन्झाईमचा रोल वेगवेगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन घडून येण्यासाठी एन्झाईम्स फार महत्वाचे आहे. ते एन्झाईम्स जर प्रॉपरली फंक्शन करू शकले नाही तर ती रिॲक्शन होणारच नाही. ठीक आहे. तर मेजॉरिटी ज्या बायोकेमिकल रिॲक्शन आहेत त्यासाठी लागणारे एन्झाईम जर एखाद्या ड्रगने इन्हिबिट केले तर ती रिॲक्शन पुढे घडत नाही. आणि जे ड्रग एन्झाईम्सवर ऍक्ट होतात, मेजॉरिटी ड्रग्स हे एन्झाईम इन्हिबिशनने ऍक्ट होतात. आणि त्याचे आपण टाइप्स पाहिले होते. ओके. तर त्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह आणि नॉन कॉम्पिटेटिव्ह इन्हिबिशन आहे. कॉम्पिटेटिव्ह मध्ये इक्विलिब्रियम टाईप आणि नॉन इक्विलिब्रियम टाईप आहे. त्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्यात मी काही डिटेल आता जात नाही. आपण काही पाहिलं होतं ते तुम्हाला सांगतो. आणि ह्या ज्या डायग्राम आहे
ची डायग्राम आपली डिस्कस करायची राहिली होती. तर कोणतीही रिएक्शन घडून येण्यासाठी लॉक अँड की मॉडेल महत्वाचं आहे. तो सबस्ट्रेट ज्याचं कन्व्हर्जन होणार असतं एन्झाईमनी किंवा त्या सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन दुसऱ्या मेटाबोलाइट मध्ये होणार असतं, तर तो सबस्ट्रेट पहिले एन्झाईमला बाइंड झाला पाहिजे. आणि बाइंड झाल्यानंतर सबस्ट्रेट एन्झाईम कॉम्प्लेक्स बनतं. आणि त्या बाइंडिंगसाठी जी ऍक्टिव्ह साईट असते त्याला कॅटालायटिक साईट असं म्हणतात. हे मी काल तुम्हाला सांगितलं होतं. इथं आपल्या नॉर्मल शरीरातला सबस्ट्रेट बाइंड होतो. ओके. आणि ह्या एन्झाईमला बाइंड झाल्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये लॉक अँड की मॉडेल नुसार एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतं. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. तर याला लॉक अँड की मॉडेल का म्हणतात? तर आपल्याला लॉक अँड कीचं स्ट्रक्चर माहिती आहे, बरोबर आहे. म्हणजे जी की असते त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट लॉक मधलं जे स्ट्रक्चर असतं ते असतं, त्यामुळे ते एकमेकात फिट होता. आणि त्यावेळेस ती चावी बरोबर फिट झाली साच्यात तरच ती ओपन होते. तर त्याचप्रमाणे एन्झाईमवर जी साईट असते बाइंडिंग साईट आणि सबस्ट्रेट, ओके, ते एकमेकांच्या विरुद्ध असतात, त्याच्यामुळे ते तिथं बरोबर फिट होतं. आणि त्याला लॉक अँड की मॉडेल असं म्हणतात. तर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर ह्या सबस्ट्रेटचं नंतर एन्झाईम मेटाबॉलिझम करून वेगळे प्रॉडक्ट तयार करतं आणि मग एन्झाईम परत रिलीज होतो. तर हे असं नॉर्मल रिॲक्शन आपल्या शरीरात घडत असतात. तर ह्या रिॲक्शन जर आपण ड्रग देऊन एन्झाईमला इनहिबिट केलं तर त्या रिॲक्शन घडणार नाही. तर मग त्यात कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इनहिबिशन आहे, कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम इनहिबिशन आहे. आणि कॉम्पिटिटिव्हचा नावातच असं आहे की जो ड्रग आपण देतो तो ड्रग हा सबस्ट्रेटशी कम्पीट करतो. केमिकली इट इज रिलेटेड विथ द सबस्ट्रेट आणि ड्रग कम्पीट विथ द सबस्ट्रेट अँड बाइंड विथ द एन्झाईम आणि इनहिबिट द एन्झाईम. सो देर इज अ कॉम्पिटिशन बिटवीन सबस्ट्रेट अँड ड्रग. ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर तो एन्झाईमला बाइंड होईल आणि एन्झाईम इनहिबिट होईल, बरोबर आहे. आणि कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इनहिबिशन हे रिव्हर्सिबल आहे. तर काही वेळाने एन्झाईम फ्री होतो आणि फ्री झालेला एन्झाईम सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम घडवून आणतो. कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम इनहिबिशन मध्ये ड्रग ऍक्टिव्ह साईटलाच कॅटालायटिक साईटलाच बाइंड होतो बट कोव्हॅलंट बॉन्डने होतो, त्यामुळे ते इनहिबिशन इरिव्हर्सिबल असतं. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपण नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन पाहिलं. तर नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये ड्रग हा सबस्ट्रेटशी केमिकली सिमिलर नसतो आणि त्यामुळे तो तिथं कॉम्पिटिशन नसतं ड्रग आणि सबस्ट्रेटसाठी कॅटालायटिक साईटला. तर ड्रग कुठं बाइंड होतो? ड्रग अनदर साईटला बाइंड होतो, त्याला ॲलोस्टेरिक साईट असं म्हणतात. तर नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये ड्रग हा कॅटालायटिक किंवा ऍक्टिव्ह साईटला बाइंड होत नाही. इथं ड्रग बाइंड होत नाही, ड्रग ॲलोस्टेरिक साईटला बाइंड होतो. परंतु ड्रग ॲलोस्टेरिक साईटला बाइंड झाल्यामुळं तो त्या एन्झाईम मध्ये थोडं स्ट्रक्चरल चेंज घडून आणतो आणि कॅटेलायटिक साईटमध्ये चेंज होतो त्यात. तर कॅटेलायटिक साईट पहिली जी अशी आहे, ओके, ती चेंज होऊन ड्रग बाइंड झाल्यामुळं ड्रग जेव्हा ॲलोस्टेरिक साईटला बाइंड होतो तर ही कॅटेलायटिक साईट चेंज होऊन ती अशी बनल्यामुळं तिथं नॉर्मल सबस्ट्रेट बाइंड होऊ शकत नाही. आणि त्यामुळं त्या सबस्ट्रेटचं जे इनहि किंवा त्या एन्झाईमने जे सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन होणार असतं ते होणार नाही. तर नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये ड्रग ॲलोस्टेरिक साईटला बाइंड होतं आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन हे रिव्हर्सिबल असतं. तर 2-3 एक्झाम्पल तुम्ही मला सांगितले होते काल, ते एक्झाम्पल आपण परत एकदा 2 मिनिटात पाहूया. मी तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम आणि कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम पॉईंट ऑफ व्ह्यू कोलिनिस्टरेज एन्झाईमला इनहिबिट करणाऱ्या ड्रगचं एक्झाम्पल सांगितलं होतं. त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की फायझोस्टिगमिन, निव्होस्टिगमिन नावाचे जे ड्रग आहेत ते कोलिनिस्टरेज एन्झाईम इनहिबिट करतात कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाईपनी आणि त्यामुळे ते रिव्हर्सिबल इनहिबिटर आहेत. आणि आपण काही कंडिशन्स मध्ये ते ड्रग यूज करतो. तर फायझोस्टिगमिन आपण
अट्रोपिन किंवा धतुरा पॉइझनिंग मध्ये यूज करतो किंवा बेलाडोना पॉइझनिंग मध्ये आपण यूज करतो. निओस्टिगमिन तुम्हाला माहीतच आहे, तो ड्रग मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये आपण यूज करतो. त्याचप्रमाणे कोब्रा बाईट मध्ये काल तुम्ही सांगितलं त्यात यूज केला जातो. त्यानंतर आपण कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाईप मध्ये अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम जे आहे ते अँजिओटेन्सिन 1चं कन्व्हर्जन 2 मध्ये करण्यासाठी एन्झाईम लागतो आणि अँजिओटेन्सिन 2 व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आणि सोडियम वॉटर रिटेन्शन करतो. जर आपण असा ड्रग दिला जो अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनहिबिट करेल तर अँजिओटेन्सिन 1चं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये होणार नाही, त्यामुळे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होणार नाही, सोडियम वॉटर रिटेन्शन होणार नाही आणि ब्लड प्रेशर कमी होतं. तर ऍटलीस्ट 2 एक्झाम्पल कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियमचे जरी माहित असेल तुम्हाला तरी मोर दॅन इनफ आहे. बाकीचे एक्झाम्पल लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त आता इथं चार्ट मध्ये आहे तर आपण फक्त ते कुठे यूज होतं ते पाहूया. ॲलोपिरिनॉल तुम्हाला सर्वांना माहिती आहे, झॅन्टिन ऑक्सिडेज एन्झाईमला इनहिबिट करतो आणि ॲलोपिरिनॉल आपण गाऊट मध्ये यूज करतो. ओके. त्यानंतर एक फिनास्टेराइड नावाचा ड्रग आहे. ओके. हा ड्रग 5 अल्फा रिडक्टेज एन्झाईमला इनहिबिट करतो. त्यामुळं टेस्टेस्टेरॉन नावाचा जो हार्मोन आहे त्याचं कन्व्हर्जन डायहायड्रो टेस्टेस्टेरॉन मध्ये होत नाही. ओके. तर 5 अल्फा रिडक्टेज एन्झाईम टेस्टेस्टेरॉनचं कन्व्हर्जन डायहायड्रो टेस्टेस्टेरॉन मध्ये करण्यासाठी उपयुक्त एन्झाईम आहे आणि हे 5 अल्फा रिडक्टेज एन्झाईम फिनास्टेराइड नावाचा ड्रग इनहिबिट करतो. तर याचा यूज तुम्ही ऐकलाय का, फिनास्टेराइडचा यूज? प्रोस्टेट मध्ये. येस सर. येस. हेअर हेअर ग्रोथ साठी हा आणि प्रोस्टेट साठी. हा बरोबर, दोन्ही युजेस तुम्हाला माहिती आहे. तर टॅम्सुलोसिन फिनास्टेराइड कॉम्बिनेशन जे आहे ते आपण बेनाइन हायपरप्लाझिया प्रोस्टेट मध्ये यूज करतो. टॅम्सुलोसिन हा अल्फा ब्लॉकर नावाचा ड्रग आहे आणि फिनास्टेराइड 5 अल्फा रिडक्टेज इनहिबिटर आहे. तर फिनास्टेराइड बेनाइन हायपरप्लाझिया प्रोस्टेट मध्ये देण्याचा उद्देश असा आहे की जी प्रोस्टेट साईज आहे ती पुढे वाढू नये म्हणून. टॅम्सुलोसिन फक्त सिम्टमॅटिक इम्प्रुव्हमेंट करतो, सिमटम्स इम्प्रूव्ह होतात, पण जी ग्रोथ होत आहे प्रोस्टेटची ती त्यांनी कंट्रोल होत नाही. तर त्यामुळे आपल्याला फिनास्टेरॉइड देणं गरजेचं असतं. तर ते एक आहे. आणि फिनास्टेरॉइड आपण ॲलोपेशियामध्ये यूज करतो. टॉपिकल मिनॉक्सिडिल आणि फिनास्टेरॉइड कॉम्बिनेशन अवेलेबल आहे. तर मिनॉक्सिडिल नावाचा ड्रग जो आहे ऍक्च्युली तो पहिले हायपरटेन्शन पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कवर्ड झाला होता, पण नंतर त्याचा साईड इफेक्ट दिसून आला, म्हणजे हेअर ग्रोथ. ओके. आणि मग त्याच्यावरून त्याचा अजून एक यूज डिस्कवर केला गेला आणि तो आहे ॲलोपेशिया. तर मिनॉक्सिडिल आता टॉपिकलीच आपण हायपरटेन्शन मध्ये तर कोणी यूज करत नाही, पण टॉपिकली मिनॉक्सिडिल आपण ॲलोपेशिया मध्ये यूज करतो आणि मिनॉक्सिडिल बरोबर फिनास्टेरॉइड कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे. तर फिनास्टेरॉइड ड्रग तुम्हाला आता लक्षात आला असेल, तुम्ही ऐकलेला पण आहे. ठीक आहे. आता त्यानंतरचा जो ड्रग आहे हे तुम्ही ऐकलेले नसतील, अरोमॅटेज इनहिबिटर ऐकलेत, लिट्राझोल, एनेस्ट्राझोल? नाही. तर हे ड्रग जनरली कॅन्सर पेशंट मध्ये, ब्रेस्ट कॅन्सरचे जे पेशंट आहेत त्याच्यात देतात. अरोमॅटेज इनहिबिटर पोस्ट मेनोपॉझल ब्रेस्ट कॅन्सर मध्ये आता ते पॉप्युलर झालेत. एनेस्ट्रोझोल आणि स्पेलिंग मध्ये लिट्राझोलचं स्पेलिंग चुकलंय, ZOLE पाहिजे. तर लिट्राझोल, एनेस्ट्रोझोल हे अरोमॅटेज इनहिबिटर आहे. तर आपण पोस्ट मेनोपॉझल ब्रेस्ट कार्सिनोमा असेल तर त्यात यूज केला जातो. आणि कार्बिडोपा नावाचा जो ड्रग आहे तो लिओडोपा बरोबर कॉम्बिनेशन मध्ये आपण यूज करतो. तो पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज इनहिबिटर आहे आणि ज्याच्यामुळं पेरिफेरली लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामन मध्ये होत नाही जास्त, आणि जास्त लिओडोपा मग ब्रेन मध्ये जातो जिथं आपल्याला ऍक्शन पाहिजे असते. तर याच्यातले एक्झाम्पल तुम्हाला कोणी सगळे विचारणार नाही, फक्त कॉम्पिटेटिव्ह इक्विलिब्रियम टाईपचे एक्झाम्पल जर आलं तर 1 किंवा 2 एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे.
तर तुम्ही फायझोस्टिगमिन आणि कॅप्टोप्रिल लक्षात ठेवू शकता, ते इझी आहे. ॲलोपिरिनॉल पण तुम्हाला माहित आहे. ओके, तर डिफिकल्ट जे आहे ते नाही लक्षात ठेवले तरी चालेल, जस्ट आपल्याला यूजेस डिस्कस करायचे होते. आता कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम टाइप इनहिबिशन जे आहे त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की ड्रग बाइंड विथ द सेम साइट वेअर सबस्ट्रेट बाइंड, दॅट इज ऍक्टिव्ह साइट, कॅटॅलायटिक साइट, बट ड्रग बाइंड विथ ए कोव्हॅलंट बॉन्ड अँड ड्यू टू दॅट इनिबिशन बिकम्स इरिव्हर्सिबल, तर त्याला कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम इनहिबिशन म्हणतात. आणि एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं, कोलिनिस्टरेज एन्झाईम ऑर्गेनोफॉस्फरस कंपाऊंडने जर इनहिबिट झाला तर ते कोव्हॅलंट बॉन्डने तो तिथं बाइंड होतो आणि त्यामुळं तो इरिव्हर्सिबली कोलिनिस्टरेज एन्झाईम इनहिबिट करतो आणि त्यामुळे पॉइझनिंग होते, त्याला आपण ऑर्गेनोफॉस्फरस पॉइझनिंग असं म्हणतो. तर एक लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, मिथोट्रेक्झेट नावाचा जो ड्रग आहे, जो अँटी कॅन्सर म्हणून यूज केला जातो, तो फॉलिक ऍसिड सिंथेसिस इनहिबिट करतो, तर तो डायहायड्रोफोलेट रिडक्टेज एन्झाईम इनहिबिट करतो, ते फॉलिक ऍसिड सिंथेसिस साठी महत्वाचं एन्झाईम आहे. तर एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू डिटेलमध्ये त्याचं जायचं नाही, एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवलं तरी चालतात. नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन जे आहे ते तुम्हाला मी सांगितलं की ड्रग बाइंड विथ द एलोस्टेरिक साइट अँड ड्यू टू दॅट देर इज चेंज इन द ऍक्टिव्ह किंवा कॅटॅलायटिक साइट, सो दॅट सबस्ट्रेट इज नॉट एबल टू बाइंड विथ द ऍक्टिव्ह किंवा कॅटॅलायटिक साइटला तिथं बाइंड होऊ शकत नाही आणि हे इनहिबिशन इरिव्हर्सिबल असतं. तर हे झालं नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. तर हे एन्झाईम इनहिबिशन मध्ये आपण 3 प्रकार पाहिले. तर नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशनचे काही एक्झाम्पल आहेत. तर एखादं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे, सगळे एक्झाम्पल लक्षात ठेवायची गरज नाही. ऍसिटाझोलामाइड नावाचा ड्रग ऐकलंय तुम्ही? नाही येस सर. ऐकलंय. कुठे यूज होतं असं काही आहे त्याचं ऍसिटाझोलामाइड? सीएसएफ प्रेशर कमी करण्यामध्ये. कोणतं? सीएसएफ प्रेशर कमी करण्यासाठी. सीएसएफ. ओके, ठीक आहे. कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर ऍसिटाझोलामाइड. ओके, त्यानंतर तो कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर आहे, तो ग्लाउकोमा मध्ये पण यूज होतो. ओके, ऍसिटाझोलामाइड. आणि त्याचे काही नॉन डायुरेटिक युजेस आहे, आपण नंतर पाहणार आहोत. ओमिप्राझोल नावाचा ड्रग तुम्हाला माहित आहे, तो H+K+ATPase पंप इनहिबिट करतो आणि याला एन्झायमॅटिक प्रॉपर्टी आहे H+K+ATPase. ओके, तर ओमिप्राझोल इनहिबिट्स H+K+ATPase. ते पण कॉम्पिटिटिव्ह नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन आहे. डिगॉक्झिन नावाचा ड्रग आपण हार्ट फेल्युअर किंवा अरेथमिया मध्ये यूज करतो, तो Na+K+ATPase पंपला इनहिबिट करतो. ओके, त्याला एन्झायमॅटिक प्रॉपर्टी आहे. ऍस्पिरिन नावाचा ड्रग जो आहे तो सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम इनहिबिट करून ऍक्ट होतो. डायसल्फिराम नावाचा जो ड्रग आहे तो अल्डिहाइड डिहायड्रोजनेज एन्झाईमला इनहिबिट करतो. आणि डायसल्फिराम मुळं म्हणजे त्याचं पर्पज काय आहे, डायसल्फिरामने काय होतं, तर अल्कोहोलचं जे मेटाबॉलिझम आहे ते इंटरफिअर होतं. अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये होतं आणि अल्डिहाइडचं ऍसिड मध्ये होतं. तर अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये होण्यासाठी अल्कोहोल डिहायड्रोजनेज एन्झाईम लागतं, तर ते डायसल्फिराम इनहिबिट करत नाही. परंतु अल्डिहाइडचं कन्व्हर्जन ऍसिड मध्ये होण्यासाठी अल्डिहाइड डिहायड्रोजनेज एन्झाईम लागतं, ते डायसल्फिराम इनहिबिट करतं. त्यामुळं ज्या पेशंटने अल्कोहोल घेतलेला आहे आणि त्या पेशंटमध्ये डायसल्फिराम दिलं, तर डायसल्फिराम अल्डिहाइड डिहायड्रोजनेज एन्झाईम इनहिबिट केल्यामुळं अल्कोहोलचं अल्डिहाइड मध्ये कन्व्हर्जनला काही प्रॉब्लेम नाही, पण अल्डिहाइडचं कन्व्हर्जन ऍसिड मध्ये होणार नाही. अल्डिहाइड अक्युमुलेट होईल आणि त्याच्यामुळं अनप्लेजरेबल इफेक्ट पर्सनला दिसून येतात. जनरली अल्कोहोल घेतल्यानंतर क्रोनिक ऍडिक्ट पेशंटमध्ये प्लेजरेबल इफेक्ट किंवा चांगले इफेक्ट दिसतात, परंतु डायसल्फिराम दिलं तर त्यांनी काही अनप्लेजरेबल इफेक्ट दिसतात आणि त्यामुळे तो पर्सन अल्कोहोल घेण्याचं टाळतो. तर अल्कोहोल ऍडिक्शन मध्ये
डायसल्फिराम नावाचं ड्रगचा यूज केला जातो. ऐकलंय तुम्ही डायसल्फिराम? Yes. Yes, sir. ऐकलंय. थिओफायलिन ऐकलंय तुम्ही? Yes. Sir. पुढे यूज होतो थिओफायलिन. Systematic compound. तो ब्रॉन्कोडायलेटर आहे, बरोबर? Asthma. अस्थमा मध्ये येतो. आणि का बरं यूज होतो? जे अस्थमा Bronchial dilatation. ब्रॉन्कोडायलेटेशन. मग ब्रॉन्कोडायलेटेशन करतो हे तुम्हाला माहिती आहे, तर ते कसं करतो हे आता आपण इकडे शिकणार आहे. ते आता प्रत्येक सिस्टीम मध्ये येणारच आहे. आता ब्रॉन्कोडायलेटेशन कसं करतो तो, बरोबर आहे ना? लक्षात आलं? ब्रॉन्कोडायलेटेशन कसं होतं हे तुम्हाला माहित पाहिजे की थिओफायलिन ब्रॉन्कोडायलेटेशन कसं करतो, बरोबर आहे? साल्ब्युटामॉल नावाचा ड्रग माहिती आहे तुम्हाला? हो. तो पण ब्रॉन्कोडायलेटर आहे, बरोबर आहे? लक्षात आलं? ठीक आहे. त्यानंतर इप्राट्रोपियम ब्रोमाइड हा पण ब्रॉन्कोडायलेटर आहे. ओके. पण तिन्ही वेगवेगळ्या मेकॅनिझमनी ऍक्ट होऊन ब्रॉन्कोडायलेटेशन होतं, बरोबर आहे? तिघं ब्रॉन्कोडायलेटेशन करतात, साल्ब्युटामॉल, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, थिओफायलिन, पण तिघांचं ब्रॉन्कोडायलेटेशनची ऍक्शन जी आहे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ती वेगळी आहे. तर जनरली काय होतं की साल्ब्युटामॉल नावाचा जो ड्रग आहे तो बीटा 2 रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य करतो. म्हणजे साल्ब्युटामॉल बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. म्हणजे साईट ऑफ ऍक्शन जी आहे, कोणता प्रोटीन आहे? रिसेप्टर. ठीक आहे, साल्ब्युटामॉलचं. आणि साल्ब्युटामॉल बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन ओके सायक्लिक EMP ची लेवल वाढवतो स्मूथ मसल मध्ये. आणि सायक्लिक EMP स्मूथ मसल मध्ये वाढलं तर स्मूथ मसल रिलॅक्स होतात. आणि स्मूथ मसल ब्रॉन्कायचे रिलॅक्स झाले तर ब्रॉन्कोडायलेटेशन होतं. म्हणजे साल्ब्युटामॉल जर टार्गेट 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 प्रोटीनचा जर विचार केला तर काय आहे तो? रिसेप्टर आहे. आयन चॅनल, एन्झाईम्स, ट्रान्सपोर्टर आणि रिसेप्टर पैकी काय आहे? साल्ब्युटामॉल कशावर ऍक्ट होतो? रिसेप्टरवर. लक्षात आलं? बीटा 2 रिसेप्टरवर. आणि बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन तो ऍडिनिलिन सायक्लेज एन्झाईमला ऍक्टिव्हेट करून सायक्लिक EMP ची लेवल वाढवतो. ओके. आणि सायक्लिक EMP स्मूथ मसल रिलॅक्स करतात. लक्षात आलं? ओके. लक्षात आलं हे? आता हा जो सायक्लिक EMP आहे, सायक्लिक EMP वाढल्या म्हणजे स्मूथ मसल काय होत आहे? रिलॅक्स होत आहे आणि ब्रॉन्कोडायलेटेशन होत आहे, बरोबर आहे? आता हे सायक्लिक EMP जो आहे ना, याचं मेटाबॉलिझमचा जर विचार केला तर इट इज मेटाबोलाइज टू 5-EMP. म्हणजे सायक्लिक EMP इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो 5-EMP. त्यासाठी जो एन्झाईम लागतो तो आहे फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम. फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम, बरोबर आहे? मग हा जर एन्झाईम इनहिबिट झाला तर काय होईल? फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम इनहिबिट झाला तर काय होईल? Bronchial dilatation होणार नाही. नाही नाही नाही. फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम सायक्लिक EMPचं इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्जन होण्यासाठी, म्हणजे सायक्लिक EMPचं 5-EMP मध्ये कन्वर्ट होण्यासाठी फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम आहे. हे एन्झाईमनी सायक्लिक EMPचं कन्वर्जन 5-EMP मध्ये होतं. त्यामुळं 5-EMP ब्रॉन्कोडायलेटेशन नाही करत, तो इनएक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर सायक्लिक EMPचं इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्जन होण्यासाठी फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम लागतं. जर हे एन्झाईम इनहिबिट झालं, हे एन्झाईम ब्लॉक झालं ड्रगने, तर सायक्लिक EMPचं कन्वर्जन 5-EMP मध्ये होईल का? नाही होत. म्हणजे सायक्लिक EMP ची लेवल काय होईल? वाढेल. वाढेल. आणि सायक्लिक EMP ची लेवल वाढली तर काय होईल? स्मूथ मसल Bronchodilatation. रिलॅक्स होईल, ब्रॉन्कोडायलेटेशन. तर हा थिओफायलिन ह्या साईटला ऍक्ट होतो. थिओफायलिन काय करतो? फॉस्फोडायस्टरेज एन्झाईमला इनहिबिट करतो.
आणि फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम इनिबिट झाल्यामुळं सायक्लिक एएमपीचं कन्व्हर्जन 5' एएमपी मध्ये होणार नाही. सायक्लिक एएमपीची लेवल वाढेल आणि त्याच्यामुळं स्मूथ मसल रिलॅक्स होतील, ब्रोंकोडायलेटेशन होईल. म्हणजे साल्ब्युटामॉल वेगळ्या पद्धतीने ब्रोंकोडायलेटेशन करतो, थिओफायलिन वेगळ्या पद्धतीने ब्रोंकोडायलेटेशन करतो. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं? हो सर. ओके. तर म्हणजे हो सर. हे आता याच्यामध्ये टार्गेट काय आहे? थिओफायलिन साठी एन्झाईम आहे. थिओफायलिन कोणत्या मॉलिक्यूलवर ऍक्ट होतं? टार्गेट मॉलिक्यूल एन्झाईम. तर ते शिकायचं आपल्याला. ठीक आहे. तर डिटेलमध्ये आपण ब्रोंकेल अस्थमा मध्ये तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यात फक्त आपण ऍडिशन काय करणार की ऍक्शन्स कशा घडून येत आहे. ओके, ऍक्शन कशा घडून येत आहे. आणि एक्झाम मध्ये लॉंग क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे ऍक्शन लिहावं लागतात. लॉंग क्वेश्चनचा काही पार्ट असतो जे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, त्यासाठी ते महत्वाचं आहे. ओके. आता नेक्स्ट जे ड्रग आहेत हा ड्रग ऐकलाय तुम्ही? प्रोपिल थायोयुरॅसिल. नाही. प्रोपिल थायोयुरॅसिल नावाचा ड्रग आपण नाही सर. नाही, ठीक आहे, कारण तो एंडोक्रायनॉलॉजिस्टच यूज करतात आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये एवढा यूज होत नाही. बरोबर आहे. आता मी तुम्हाला काही गोष्टी थायरॉइड हार्मोन्स रिलेटेड सांगतो. थायरॉइड ग्लॅन्ड आपली जी आहे ती T3 T4 हार्मोन बनवते. बरोबर आहे. जर T3 T4 हार्मोन ची कमतरता असेल तर त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतात. आणि T3 T4 हार्मोन जर एक्सिस असेल तर त्याला काय म्हणतात? हायपरथायरॉइडिझम. बरोबर आहे. तर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम हे दोन डिसीज माहित आहे. तर हायपरथायरॉइडिझम जे आहे त्यामध्ये T3 T4 ची लेवल रक्तामधली वाढलेली असते. हायपरथायरॉइडिझम. तर त्यासाठी काही ड्रग आपण यूज करतो. आता हायपरथायरॉइडिझम का होतं त्याचे कारण वेगळे आहे. एक क्रेव्ज डिसीज नावाचा ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. टॉक्सिक नोड्युलर गॉइटर आहे. त्याने T3 T4 लेवल वाढते. मग ती कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर थायरॉइड हार्मोन सिंथेसिस साठी एक एन्झाईम लागतो, थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम. दॅट एन्झाईम इज इम्पॉर्टंट फॉर T3 T4 सिंथेसिस. मग जर आपण हा एन्झाईम इनिबिट केला तर T3 T4 सिंथेसिस कमी होईल. त्यामुळं हायपरथायरॉइडिझम मध्ये T3 T4 ची लेवल कमी करण्यासाठी आपण थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईमला इनहिबिट करणारा ड्रग देतो. त्यात खूप सारे ड्रग आहे आणि एक ड्रग आहे प्रोपिल थायोयुरॅसिल. तर यूज काय असेल प्रोपिल थायोयुरॅसिलचा? मग कोणती कंडिशन ट्रीट करायला? हायपरथायरॉइडिझम. आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जास्त पेशंट कसले असतात? हायपो का हायपरथायरॉइडिझमचे? हायपोथायरॉइड. हायपोचे. आणि त्यासाठी जस्ट रिप्लेसमेंट थेरपी आहे. ओके, त्याची ट्रीटमेंट सोपी आहे. तर प्रोपिल थायोयुरॅसिल वी यूज इन हायपरथायरॉइडिझम. ओके. हा ड्रग सगळ्यांनाच माहित असेल, लोव्हास्टॅटिन. वी यूज फॉर विच पर्पज स्टॅटिन? अँटीप्लेटलेट. नाही. कोलेस्ट्रॉल लवरिंग. हा, अँटीप्लेटलेट पॉइंट ऑफ व्ह्यू ऍस्पिरिन आहे. लोव्हास्टॅटिन अँटीप्लेटलेट. कोलेस्ट्रॉल लिपिड. लिपिड, रक्तातलं लिपिड कमी करण्यासाठी आपण किंवा Yes. कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करण्यासाठी तुम्ही लोव्हास्टॅटिन, ॲटरोवास्टॅटिन, रोजुवास्टॅटिन, त्यांचं एंड स्पेलिंग स्टॅटिन होतं, स्टॅटिन. आणि त्या ग्रुपला नाव पण स्टॅटिन आहे. बरोबर आहे. स्टॅटिन ग्रुपमध्ये सगळे ड्रग येतात. रोजुवास्टॅटिन, ॲटरोवास्टॅटिन, सिमवास्टॅटिन, लोव्हास्टॅटिन, सगळ्यांचं स्पेलिंग स्टॅटिनने एंड होतं. तर कोलेस्ट्रॉल सिंथेसिससाठी हा एन्झाईम महत्वाचा आहे, HMG कोए रिडक्टेज. आणि स्टॅटिन हा एन्झाईम इनहिबिट करून कोलेस्ट्रॉल सिंथेसिस कमी करतात. ओके. तर स्टॅटिनचं जर मेकॅनिझम काय आहे असं विचारली तर स्टॅटिन इनहिबिट्स HMG कोए रिडक्टेज एन्झाईम. ओके. त्यानंतर हे जे ड्रग आहे सिल्डेनाफिल, हे इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये यूज केलं जातं. ओके.
जी व्हायग्रा म्हणून टॅबलेट येते, तर ते इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये यूज केलं जातं. तर हा ड्रग काय करतो की हा ड्रग फॉस्फोडायस्टरेज एन्झाईमला इनिबिट करतो. फक्त त्यातल्या त्यात तो फॉस्फोडायस्टरेज 5 त्याचे टाईप असतात त्याला इनिबिट करतो. आता तुम्हाला आता एक लक्षात आलंय, फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम इनिबिट झालं तर काय होतं, कसली लेवल वाढते? CAMP लेवल सर. येस, सायक्लिक एएमपी लेवल वाढते. कारण सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम 5' मध्ये होण्यासाठी फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम लागतं. तर हे इनिबिट झालं तर सायक्लिक एएमपी ची लेवल वाढणार आहे. आणि सायक्लिक एएमपी स्मूथ मसल काय करतं? रिलॅक्स. रिलॅक्स करतं. आणि जे इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये जे पेनिसला जो ब्लड सप्लाय होतो, त्या ब्लड व्हेसलचे स्मूथ मसल रिलॅक्स होतात. आणि ते रिलॅक्स झाल्यामुळे ब्लड फ्लो टू द पेनिस इन्क्रीज होतो आणि इरेक्शन साठी मदत होते. तर सिल्डेनाफिल हा फॉस्फोडायस्टरेज इनिबिटर आहे आणि आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये यूज करतो. तर मी सगळे एक्झाम्पल डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा हेतू एकच आहे की तुम्हाला ते नावं थोडं ओरिएंटेशन येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला यूज लक्षात राहील. एक्झाम मध्ये हे कोणी तुम्हाला थेरी मध्ये इनहिबिशन, कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये विचारणार नाही एवढे एक्झाम्पल, एखादं एक्झाम्पल बस झालं. ठीक आहे. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नव्हतं, फक्त चला आता प्रोपिल थाययुरेसिल तुम्हाला आता कानावर पडला आहे. जेव्हा मी स्टॅटिन सॉरी हायपरथायरॉइडिझम शिकवेल तेव्हा प्रोपिल थाययुरेसिल तुम्हाला परत एकदा क्लिक होणार आहे. किंवा स्टॅटिन तुम्हाला मी आता म्हणलो HMG कोए रिडक्टेज इनिबिटर, तर ते नंतर रिव्हिजन होईल तुमची. त्यामुळे मग एक्झाम्पल मी डिटेलमध्ये घेतलेत, पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एखादं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. आता एन्झाईम रिलेटेड आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, तुम्हाला पण ओरिएंटेशन आलेलं आहे. ड्रग एन्झाईमवर ऍक्ट होणारे कोणकोणते असू शकतात. खूप सारे ड्रग असतात, आठवत नाही त्या एकाच वेळेस सगळे. ठीक आहे. तर खूप सारे ड्रग आहेत. आणि दुसरा जो टार्गेट मॉलिक्यूल आहे तो आहे आयन चॅनल्स. बरोबर आहे. आता आयन चॅनल्स हे कुठे असतात, तर खूप साऱ्या सेल्सवर हे चॅनल्स असतात, आयन चॅनल्स. ओके. आणि हे आयन चॅनल्स काम काय आहे, तर हे आयन चॅनल हे स्पेसिफिक असतात आयनसाठी. समजा आता कॅल्शियम चॅनल आहे, तर हे कॅल्शियम चॅनल हे कॅल्शियमचं ट्रान्सफर बाहेरून सेलमध्ये करण्यासाठी महत्वाचे आहे. म्हणजे कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर बाहेरचा कॅल्शियम सेलच्या आत येतो. एक्स्ट्रा सेल्युलर कॅल्शियम एंटर इंटू द इंट्रासेल्युलर साईट. तर हे आयन चॅनलचं काम तेच आहे की सेलच्या आतमध्ये जे आयनचं कॉम्पोजिशन आहे ते मेंटेन करणं. आयन चॅनल ओपन झाले तर काय काय घडू शकतं ते आपण पाहणार आहोत. आणि कोणते ड्रग आयन चॅनलला टार्गेट करू शकतात ते आपण पाहणार आहोत. तर ओके, ते एक लक्षात घ्या. एक मिनिट. आयन चॅनलच्या विविध एक मी तुम्हाला सपोज आता एक सेल आहे ही. ओके. तर ह्या सेल वर कॅल्शियम चॅनल आहेत. ओके. कॅल्शियम चॅनल. तर हे सेल वरचे जे कॅल्शियम चॅनल आहे यावर काही ड्रग डायरेक्टली ऍक्ट होऊ शकतात. तर कॅल्शियम चॅनलचं फंक्शन काय आहे, ह्या सेलशी रिलेटेड काय फंक्शन असतं, तर लक्षात घ्या. ज्यावेळेस कॅल्शियम चॅनल ओपन होतात, ओके, तर कॅल्शियम हे सेलच्या बाहेरून आतमध्ये एंटर होतो. ओके. तर कॅल्शियम सेलच्या आतमध्ये आला, ओके, तर आयोनिक कॉम्पोजिशन मध्ये काय फरक पडतो की पॉझिटिव्हिटी इन्क्रीज होते सेलच्या आतमध्ये. आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन सेलमध्ये वाढतं, पॉझिटिव्ह आयन वाढता, तेव्हा सेलचं डिपोलरायझेशन होतं. हा वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि डिपोलरायझेशन होऊन, ओके, डिपोलरायझेशन होऊन सेल ऍक्टिव्ह होते.
तर ज्यावेळेस सेलमध्ये पॉझिटिव्हिटी वाढते तेव्हा सेलचं डिपोलरायझेशन होतं आणि सेल ऍक्टिव्ह होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. सेल स्टिम्युलेट होते. म्हणजे आता कॅल्शियम चॅनल आहेत. ओके, समजा एसए नोड आहे. एसए नोड इम्पल्स जनरेट करतो. तिथले जर कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर कॅल्शियमची एंट्री होणार आणि एसए नोड मध्ये कॅल्शियमची एंट्री झाल्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढणार, डिपोलरायझेशन होणार आणि इम्पल्स जनरेशन वाढणार, हार्ट रेट वाढणार. कार्डियक मसल आहेत त्यावर कॅल्शियम चॅनल आहेत. तर कार्डियक मसलचे कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर कॅल्शियम कार्डियक मसल मध्ये येणार. कॅल्शियम कार्डियक मसल मध्ये आला म्हणजे पॉझिटिव्हिटी सेल मधली वाढती आणि मी तुम्हाला सांगितले ज्यावेळेस पॉझिटिव्हिटी सेल मधली वाढते त्यावेळेस काय होतं, डिपोलरायझेशन होतं आणि त्यामुळं सेल ऍक्टिव्ह होते. त्यामुळे कार्डियक मसल ऍक्टिव्हेट होऊन कार्डियक मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. लक्षात आलं? तर कॅल्शियम ज्यावेळेस आतमध्ये येतो सेलच्या, कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यामुळं, तर पॉझिटिव्हिटी सेलच्या आतमधली वाढते आणि डिपोलरायझेशन होऊन सेल ऍक्टिव्ह होते. हे झालं मी तुमचं म्हणजे तुम्हाला मी पॉझिटिव्ह आयन बद्दल सांगितलं. ठीक आहे. अजून एक आहे दुसरा चॅनल तुमच्याशी मी डिस्कस करत आहे. ठीक आहे. पोटॅशियम चॅनल. कोणता चॅनल? पोटॅशियम चॅनल. आता एक लक्षात घ्या की पोटॅशियमचा जर विचार केला तर हा पोटॅशियम हा मेजर कुठं असतो? सेलच्या आतमध्ये असतो की सेलच्या बाहेर असतो? सेलच्या बाहेर याचा ICS अर्थ मध्ये. काय? सेलच्या बाहेर याचा अर्थ काय? दोन सेलच्या मध्ये जागा असते त्याला इंटरस्टिशियम म्हणतात किंवा ब्लड वेसल त्याच्या आत असेल तर ते एक्स्ट्रा सेल्युलर झालं आणि सेलच्या आत असेल तर इंट्रासेल्युलर. ओके, तर पोटॅशियम हा मेनली इंट्रासेल्युलर आयन आहे. जास्त कशात असतो तो? सेलच्या आतमध्ये असतो. ओके, सेलच्या आतमध्ये असतो. समजा हे पोटॅशियम चॅनल ओपन झाले सेलवर जे आहे त्यावेळेस मग पोटॅशियम कुठं जाईल? जिथं जास्त आहे तिथून बाहेर जाईल. आणि जास्त कुठं आहे? सेलच्या आत आहे का सेलच्या बाहेर? आतमध्ये. 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 मग पोटॅशियम कुठं जाईल? बाहेर जाईल. बाहेर जाईल. मग सेलच्या आतमधलं पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल? कमी होईल. म्हणजे कमी. पॉझिटिव्हिटी सेल मधली कमी होईल आणि सेल मधली पॉझिटिव्हिटी कमी झाली तर सेलचं हायपर पोलरायझेशन होतं असं आपण म्हणतो आणि सेलचं फंक्शन डिप्रेस होतं. सेलचं फंक्शन डिप्रेस होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे समजा एखादा निगेटिव्ह म्हणजे आयन आहे, निगेटिव्ह त्याला चार्ज आहे. आता कॅल्शियमला जसं पॉझिटिव्ह होतं तसं निगेटिव्ह आहे. तर क्लोराईड चॅनल आहे समजा, क्लोराईड चॅनल आहे. तर क्लोराईड चॅनल जेव्हा ओपन होतात सेलवरचे तर क्लोराईड सेलच्या बाहेर जास्त असतं, NaCl सेलच्या बाहेर जास्त असतं. सेलच्या बाहेर NaCl जास्त असल्यामुळं क्लोराईड चॅनल ओपन झाल्यामुळं क्लोराईड सेलच्या आतमध्ये येतो. पहा, तर इथं क्लोराईड चॅनल ओपन झाले तर क्लोराईड सेलच्या आतमध्ये येतो कारण सेलच्या बाहेर तो जास्त आहे आणि सेलच्या आतमध्ये आल्यामुळं निगेटिव्ह आयन आत आल्यामुळं निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. तर ज्यावेळेस निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्यावेळेस पण हायपरपोलरायझेशन होतं. म्हणजे पॉझिटिव्ह आयन कमी झाले किंवा निगेटिव्ह आयन सेलमध्ये वाढले तर त्याने हायपर पोलरायझेशन होतं आणि सेल सप्रेस होती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सेलचं फंक्शन सप्रेस होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे आता फिजिओलॉजी पार्ट तुमच्या लक्षात आलं का? हो डिपोलरायझेशन. सर. ओके. आता काही चॅनल्स तुमच्याशी काही ड्रग्स, आता हे जे चॅनल्स आहे ना त्याला टार्गेट करणारे ड्रग पण आहेत. बरोबर आहे. आणि ते ड्रग आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करतो. आता
त्यामध्ये क्लासिकल एक्झाम्पल जे आहे कॅल्शियम चॅनल. ओके, तर तुम्ही काल मला सांगितलं कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स मध्ये कोणकोणते ड्रग येतात, तर त्यामध्ये तुम्ही मला निफेडिपिन सांगितलं. Philippine. ओके, सगळे जे Amlodipine. ॲम्लोडिपिन, तर ॲम्लोडिपिन हे आपण हायपरटेन्शन मध्ये जो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जास्त यूज केला जातो, पॉप्युलर आहे, तो ॲम्लोडिपिन आहे. बरोबर, ॲम्लोडिपिन खूप कॉमनली यूज होतो. बरोबर, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मधला ड्रग हायपरटेन्शन मध्ये. मग तुम्हाला हायपरटेन्शन मध्ये हा कसा उपयुक्त आहे? ओके, ॲम्लोडिपिन हाऊ इट डिक्रीजेस ब्लड प्रेशर. आता तुम्हाला एक माहिती आहे ॲम्लोडिपिन ब्लड प्रेशर कमी करतो, हायपरटेन्शन मध्ये यूज करतात. हे झालं इफेक्ट, फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट त्याचा. पण बीपी ॲम्लोडिपिन कसा कमी करतो माहिती आहे तुम्हाला? तर ॲम्लोडिपिन त्याची मुख्य ऍक्शन ही ब्लड व्हेसलवर आहे. कशावर आहे? ब्लड व्हेसलवर. बरं, ॲम्लोडिपिन काय आहे? कॅल्शियम Calcium channel block. चॅनल ब्लॉकर. मग ब्लड व्हेसलवरचे स्मूथ मसलवर जर कॅल्शियम चॅनल ब्लॉक झाले तर कॅल्शियमची एंट्री स्मूथ मसल मध्ये होईल का? नाही. नाही. आणि स्मूथ मसल मध्ये कॅल्शियम नाही आले तर पॉझिटिव्हिटी सेल मधली वाढणार नाही, डिपोलरायझेशन होणार नाही, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होणार नाही, स्मूथ मसल रिलॅक्स होतील. म्हणजेच कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ब्लड व्हेसलचे स्मूथ मसल रिलॅक्स करतो, त्यामुळे ब्लड व्हेसलचं डायलेटेशन होतं, त्याला व्हॅसोडायलेटेशन म्हणतात. आणि व्हॅसोडायलेटेशन झाल्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं. आणि त्यातल्या त्यात ते मेनली आर्टरीजवर ऍक्ट होतात. म्हणून ॲम्लोडिपिन ब्लड प्रेशर कसं कमी करतो? कॅल्शियम चॅनल ब्लॉक करतो. त्याच्यामुळं काय होतं? आर्टेरिओ डायलेटेशन होतं. आणि आर्टेरिओ डायलेटेशन झालं की ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. लक्षात आलं? तर हे डिटेल आपण सिस्टेमिक फार्मेकोलॉजी मध्ये शिकणार आहे. फक्त आता काय झालं, ॲम्लोडिपिनचं टार्गेट काय आहे? एन्झाईम आहे, आयन चॅनल आहे, ट्रान्सपोर्टर आहे का रिसेप्टर आहे? तर आन्सर काय आहे? Channel. चॅनल, कॅल्शियम Channels. चॅनल. बरोबर आहे, कॅल्शियम. बरोबर आहे, ओके. आणि त्यानंतर अजून एक ड्रग आहे. आता तुम्हाला निफिडिपिन आहे, ॲम्लोडिपिन माहिती आहे, तर ते एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉक करतात आणि मेनली सीव्हीएस रिलेटेड कंडिशन मध्ये यूज होतं. ओके, आता तुम्ही निकोरॅन्डिल नावाचा ड्रग ऐकलेला आहे. ओके, कुठे यूज होतो तो? Anti-angina. Angina. ओके, अँटी अँजायनल आहे. तर तो कसा उपयुक्त आहे निकोरॅन्डिल? बरोबर, अँटी अँजायनल आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे निकोरॅन्डिल अँटी अँजायनल. ओके, म्हणजे चेस्ट पेन असेल तर त्यावेळेस आपण यूज करू शकतो अँजायनामध्ये. ओके, तर निकोरॅन्डिल आर्टेरिओ व्हेनो डायलेटर आहे. काय आहे? आर्टेरिओ व्हेनो डायलेटर. म्हणजे तो आर्टरी आणि व्हेनचं डायलेटेशन करतो. कसं करतो? इट इज ए Channel opening. पोटॅशियम चॅनल ओपनर. आता तुम्ही मला सांगा की पोटॅशियम चॅनल ओपनर आहे बरं का, म्हणजे काही ड्रग चॅनलला ब्लॉक करतात, काही ड्रग चॅनलला ओपन पण करतात. म्हणजे निकोरेंडिल पोटॅशियम चॅनलवर ऍक्ट होतो आणि पोटॅशियम चॅनल काय करतोय? ओपन करतोय. Open. आणि पोटॅशियम जास्त कुठे आहे? सेलच्या आत आहे का बाहेर आहे? आतमध्ये. आतमध्ये, Intracellular. इंट्रासेल्युलर. मग पोटॅशियम चॅनल ओपन झाले तर पोटॅशियम कुठं जाईल? बाहेर. बाहेर. आणि मग पॉझिटिव्हिटी सेल मधली काय होईल? कमी होईल. आणि कमी. आर्टरी आणि व्हेन मधले स्मूथ मसल मधले जर पोटॅशियम कमी झालं, बरोबर आहे, पॉझिटिव्हिटी कमी झाली तर स्मूथ मसल रिलॅक्स होतील, आर्टेरिओ व्हेनो डायलेटेशन होईल. आणि त्याच्यामुळं व्हेनोडायलिटेशन झाल्यामुळं प्रीलोड कमी होईल आणि आर्टेरिओ डायलिटेशन झाल्यामुळं आफ्टर लोड कमी होईल आणि त्याच्यामुळे वर्क ऑफ द हार्ट कमी होईल. आणि वर्क ऑफ द हार्ट कमी झालं की पेन पण कमी होईल. ओके, वर्क कमी झालं तर कमी ब्लड लागेल हार्टला काम करायला, ऑक्सिजन कमी लागेल. त्यामुळे जेवढा ब्लड फ्लो होतो त्याच्यात हार्ट काम करेल आणि पेन कमी होईल. तर निकोरॅन्डिल हा कोणता ड्रग आहे? एमसीक्यू आला तर इट इज ए पोटॅशियम चॅनल ओपनर.
लक्षात आलं? ओके. ग्लिमेपिराइड नावाचा ड्रग माहिती आहे? हो. ग्लायकोमेट GP1 मध्ये मेटफॉर्मिन आणि Yes. ग्लिमेपिराइड आहे, बरोबर? हो. कशासाठी वापरतात ग्लिमेपिराइड? अँटी डायबिट. अँटी अँटी डायबिटिक शुगर लेवल काय? शुगर कमी करण्यासाठी. ओके. आता एवढं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट माहिती आहे. आता नेक्स्ट पॉइंट येतो की ते आता सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्ये आपण शिकणार आहे. आता जस्ट सीधा हे चाललंय, त्यामुळं काय म्हणतोय की मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय ग्लिमिपिराइड. तर ग्लिमिपिराइड हा ड्रग जो आहे तो शुगर कमी करतो. तर कशी कमी करतो? काही आयडिया? तर तो इन्सुलिन रिलीज करतो. बेटा सेलवर काय तो येस, व्हेरी गुड. बीटा सेल मधून तो इन्सुलिन रिलीज वाढवतो ग्लिमेपिराइड, बरोबर आहे. तुम्हाला आता इतकं माहिती आहे, याच्यात डिटेल मध्ये कसं वाढवतो, काय वाढवतो ते अं, अं, त्या टॉपिक मध्ये येणार आहे. तर काय असतं थोडक्यात मी इथं सांगतोय, नंतर तुम्हाला क्लिअर होणारच आहे. आता जस्ट आपण नॉर्मल इन्सुलिन कसं रिलीज होतं बीटा सेल मधून, तर बीटा सेल मध्ये आता ही बीटा सेल काढलेली आहे. इन्सुलिन आहे ना व्हेसिकलच्या माध्यमात तिथं स्टोअर असतो, व्हेसिकल मध्ये स्टोअर असतो इन्सुलिन. कशात असतो? व्हेसिकल, बरोबर आहे. ही आहे बीटा सेल, आणि बीटा सेल मध्ये इन्सुलिन व्हेसिकल मध्ये स्टोअर असतो. आणि नॉर्मली आपल्या शरीरामधून इन्सुलिन कधी रिलीज होतं? आपण काय घेतल्यावर? कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट फूड घेतल्यावर. तर फूड घेतल्यावर काय होतं? ग्लुकोज शरीरात येतं, आणि ग्लुकोज काय होतं? ग्लुकोज शरीरात येऊन ते बीटा सेल मध्ये एंटर होतं, आणि ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होऊन एटीपी तयार होतात. आणि एटीपी काय करतात? इथं एक चॅनल असतो, त्याला नाव आहे एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल. कोणता चॅनल असतो? पोटॅशियम. एटीपी चॅनल पोटॅशियम एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल. म्हणजे पोटॅशियम चॅनल. पोटॅशियम चॅनल आहे, पण तो कशाशी सेन्सिटिव्ह आहे? त्याला एटीपीने तो ओपन क्लोज होऊ शकतो ना. तर एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम एटीपीच्या लेवलवर. तर ग्लुकोज बीटा सेल मध्ये येतं, मेटाबोलाइज होतं, एटीपी बनतात, आणि एटीपी काय करतं? हे एटीपी रिस्पॉन्सिबल फॉर ब्लॉकेज ऑफ दिस एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल. एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल काय होतं? ब्लॉक होतं. आता पोटॅशियम चॅनल जर ओपन झालं असतं तर पोटॅशियम कुठं गेलं असतं? बीटा सेल मधून बाहेर गेलं असतं, कारण बीटा सेलच्या आत पोटॅशियम जास्त असतं, बरोबर आहे. आपण सांगितलं, डिस्कस केलंय, हा तुम्हाला युनिव्हर्सल रूल लक्षातच ठेवायचा आहे. पोटॅशियम सेलच्या आत जास्त असतं, NaCl सेलच्या बाहेर जास्त असतं. आता पोटॅशियम चॅनल बीटा सेलवरचे ब्लॉक झालं तर पोटॅशियम कशात राहील? सेलमध्येच राहील, बीटा सेलमध्ये. मग पॉझिटिव्हिटी काय होईल? सेल मधली, बीटा सेल मधली वाढेल, वाढेल. आणि त्यामुळे काय होईल? डिपोलरायझेशन. आणि डिपोलरायझेशन झाल्यामुळं काय घडतं? ह्या बीटा सेलवर कॅल्शियम चॅनल पण प्रेझेंट असतात, आणि डिपोलरायझेशन काय करतं? हे कॅल्शियम चॅनल डिपोलरायझेशन झाल्यामुळं कॅल्शियम चॅनल ओपन होतात, आणि कॅल्शियम बाहेर जास्त असतो. कॅल्शियम कशात येतो? मग सेलच्या आतमध्ये येतो, आणि कॅल्शियम सेलच्या आतमध्ये आल्यामुळं तो कॅल्शियम, हे जे इन्सुलिन स्टोअर आहे बीटा सेल मध्ये, व्हेसिकल मध्ये, ह्या इन्सुलिनचं रिलीज करतो. कसं करतो? एक्झोसाइटोसिस प्रोसेस. हे व्हेसिकल ह्या बीटा सेलला अटॅच होतं इथं, आणि तिथून इन्सुलिन रिलीज होतो एक्झोसाइटोसिस प्रोसेसने. आपण ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन मध्ये पाहिलेलं आहे, एक्झोसाइटोसिस प्रोसेसने इन्सुलिन रिलीज होतं. आता हे नॉर्मल आहे. तुम्ही जेवल्यानंतर इन्सुलिन कसं रिलीज होतं? म्हणजे जेवल्यानंतर जे कार्बोहायड्रेट आहे त्यांनी ब्लड मध्ये शुगर बनते, ग्लुकोज बनतं. ग्लुकोज मग कशात येतं? बीटा सेल मध्ये येतं, त्याचं मेटाबॉलिझम होऊन एटीपी तयार होतात, आणि एटीपी कोणता चॅनल ब्लॉक करतात? पोटॅशियम चॅनल ब्लॉक करतात.
पोटॅशियम बाहेर जात नाही, पोटॅशियम सेलच्या आत राहतो बीटा सेलमध्ये, पॉझिटिव्हिटी वाढते, डिपोलरायझेशन होतं, त्याच्यामुळं सेलवरचे कॅल्शियम चॅनल ओपन होतात, कॅल्शियम सेल बीटा सेलमध्ये येतो आणि कॅल्शियम काय करतो, हे इन्सुलिनचं रिलीज वाढवतो एक्झोसाइटोसिस प्रोसेसने. तर ही फिजिओलॉजी नॉर्मल, ठीक आहे, नॉर्मल फिजिओलॉजी. तुम्ही खाल्ल्यानंतर ग्लुकोज बनल्यानंतर ग्लुकोज इन्सुलिन कसं रिलीज करतं, बरोबर आहे. आता हे तुम्हाला कळलं का, ग्लुकोज कसं इन्सुलिन रिलीज करतं. हो सर. आता बघा, आता तुम्हाला फिजिओलॉजी कळल्यानंतर ड्रगची ऍक्शन लक्षात ठेवायला किती सोपी आहे बघा. सल्फोनिलयुरिया नावाचे जे ड्रग आहे, त्यात ग्लिमिपिराइड आहे, ग्लिपिझाइड आहे, ग्लायक्लाझाइड आहे, ग्लॅमेनक्लेमाइड आहे. दे increase insulin release from the beta cell. ते हे सगळे ड्रग सल्फोनिलयुरिया कशाचं रिलीज वाढवताय बीटा सेल मधून, इन्शुलिन. इन्सुलिन. आता कसं वाढवतात, these drugs block ATP sensitive potassium channel. काय करता ब्लॉक ते, पोटॅशियम चॅनल. पोटॅशियम चॅनल ब्लॉक केले ड्रगने तर काय होईल, पोटॅशियम आत राहील सेलच्या, पोटॅशियम आत राहिला तर डिपोलरायझेशन होईल, डिपोलरायझेशन झालं तर कोणते चॅनल ओपन होतील, कॅल्शियम चॅनल. कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर ते कॅल्शियम आत येईल आणि कॅल्शियम मेडिएटेड एक्झोसाइटोसिस होईल आणि इन्सुलिन रिलीज होईल. मग आता तुम्हाला कळलं, ग्लिमिपिराइड इन्सुलिन रिलीज करतं आणि शुगर कमी करतं. मग कसं करतं, टार्गेट काय आहे, एटीपी पोटॅशियम चॅनल. पोटॅशियम चॅनल, ठीक आहे. तर हे जेव्हा तुम्हाला समजेल तर तुम्हाला मग मेकॅनिझम क्लिअर व्यवस्थित समजली की तुम्हाला ती विसरायची गरज नाही किंवा विसरणार नाही तुम्ही. तर हे टार्गेट आहे पोटॅशियम चॅनल त्याचं. तर मग हे वेगवेगळे काही ड्रग चॅनल्सवर ऍक्ट होतात, तर त्यात सल्फोनिलयुरिया बीटा सेलवरच्या एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनलवर ऍक्ट होतात. तर मी हे थोडं डिटेलमध्ये का सांगितलं तुम्हाला, एक लाईन तुम्हाला कळलं नसतं, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं असतो सल्फोनिलयुरिया इनहिबिट पॅन्क्रियाटिक एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल, आणि मग त्यांनी काय होईल, तर तुम्हाला आधी सांगितल्यामुळे ते लक्षात आलं. ओके, ठीक ठीक. अजून एक ड्रग आहे ॲमिलोराइड नावाचा, तुम्हाला तो माहित आहे का नाही पहा. ॲमिलोराइड, तुम्हाला स्पायरोनोलॅक्टोन माहित असेल, Yes. ऐकलंय स्पायरोनोलॅक्टोन. Yes. Yes. काय आहे तो, डायरेक्ट. Diuretics. व्हेरी गुड, पोटॅशियम स्पेअरिंग डायरेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, दॅट इज मोर ॲक्युरेट, पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक, स्पायरोनोलॅक्टोन. ओके ओके. अजून अजून कोणता पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक माहिती आहे तुम्हाला, कळलं. ॲमिलोराइड आणि ट्रायमटेरिन आहे. हे पण पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक आहे. स्पायरोनोलॅक्टोन एक आहे, ॲमिलोराइड पण आहे आणि ट्रायमटेरिन आहे. पण तुम्हाला आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही स्पायरोनोलॅक्टोनचं नाव ऐकलं असेल, ॲमिलोराइड आणि ट्रायमटेरिन ऐकलंय नाही. नाही. तर हे सगळे पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिकच आहे आणि ते कुठे ऍक्ट होतात, तर ते लेट डिस्टल ट्युब्युलवर ऍक्ट होतात. फक्त आता स्पायरोनोलॅक्टोनची मेकॅनिझम वेगळी आहे. स्पायरोनोलॅक्टोन हा अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे आणि त्यामुळं डायुरेटिक इफेक्ट येतो, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. ओके, म्हणजे तो रिसेप्टरवर ऍक्ट होतो, अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट. व्हॉट इज अँटागोनिस्ट आपण नंतर पाहणार आहे. पण ॲमिलोराइड आणि ट्रायमटेरिन ची ऍक्शन ही वेगळी आहे, ती स्पायरोनोलॅक्टोन सारखी नाही. तर ॲमिलोराइड आणि ट्रायमटेरिन हे ड्रग ट्युब्युलवर, लेट डिस्टल ट्युब्युलवर सोडियम चॅनल असतात, त्या सोडियम चॅनलला ते इनहिबिट करतात आणि सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होत नाही, सोडियम तिथून रिअब्सॉर्ब होत नाही किडनी मधून ब्लड मध्ये आणि इलिमिनेट होतो. आणि सोडियम रिअब्सॉर्ब न झाल्यामुळं पोटॅशियम रिलीज होत नाही,
पोटॅशियम बॉडीमध्ये तसाच राहतो आणि त्यामुळे पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक असं म्हणतात. तर स्पायरोनोलॅक्टोन हा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. कोणत्या रिसेप्टरवर? अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवर. आणि तो अँटागोनिस्ट आहे स्पायरोनोलॅक्टोन. रिसेप्टरवर त्याची ऍक्शन काय आहे, ती अँटागोनिस्ट म्हणजे काय ते नंतर पाहणार आहे. पण टार्गेट काय आहे स्पायरोनोलॅक्टोनचं? रिसेप्टर. आणि दुसरे जे ड्रग आहेत ट्रायमटेरिन आणि अॅमिलोराइड, तर ते रिनल इपिथेलियल सोडियम चॅनलला इनहिबिट करतात. सोडियम चॅनल. तर अजून ते एक एक्झाम्पल आहे. आता खूप सारे एक्झाम्पल चॅनलचे रिलेटेड आहे. एक दोन एक्झाम्पल जरी लक्षात ठेवले तुम्ही तरी चालू शकतात. सगळे एक्झाम्पल लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. आता मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं नाही. इथोसक्सिमाइड नावाचा जो ड्रग आहे इपिलेप्सी मध्ये यूज होतो, तो टी टाईप कॅल्शियम चॅनलला इनहिबिट करून ऍक्ट होतो. तर तो आपण इपिलेप्सी मध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. इथोसक्सिमाइड ब्लॉक्स टी टाईप कॅल्शियम चॅनल. तर हे कॅल्शियम सॉरी चॅनलवर काही ड्रग ऍक्ट होतात, चॅनलला काही ड्रग टार्गेट करतात. आता आपलं एन्झाईम संपलंय, चॅनल संपलंय, बरोबर आहे. तर त्यामध्ये तुम्हाला डिपोलरायझेशन, हायपरपोलरायझेशन हे वर्ड पण समजलेले आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होणारे ड्रग. आणि एक एक्झाम्पल मी ऑलरेडी काल सांगितलंय, आठवतंय तुम्हाला? 2-3 सांगितलेत तसे ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होणारे ड्रग. ट्रान्सपोर्टरचं कार्य काय, त्यावेळेस तुम्हाला ते कळलं तर तुम्हाला त्या ड्रगचं हे समजेल, म्हणजे काय होऊ शकतं त्या ड्रगने. ट्रान्सपोर्टरलाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो? व्हेकल. व्हेकल. व्हेकल म्हणतो, बरोबर आहे ना. ट्रान्सपोर्टरलाच व्हेकल म्हणतो. आणि ट्रान्सपोर्टरचं काम काय असतं की सबस्टन्स एका साईडला, व्हेकलचं पण काम तेच असतं. आपल्या जर ह्युमन बिईंगचा विचार केला तर हे व्हेकलचं काम काय? ट्रान्सपोर्ट करणं एका साईड कडून दुसऱ्या साईड कडे. मग ते पर्सन्स असतील किंवा काही वस्तू असतील तर ते काम आहे व्हेकलचं, ट्रान्सपोर्टचं. त्यामुळं काल फ्युरोसिमाइड होतो लॅसिक्स येस एक्झाम्पल. येस येस व्हेरी गुड. तर आणि ट्रान्सपोर्टर प्रोबेनेटिव्ह. मध्ये वेगवेगळे ट्रान्सपोर्टर आपल्या शरीरात असतात. त्या ट्रान्सपोर्टरचं कार्य तुम्हाला माहित पाहिजे. आणि ते कार्य जर माहित असेल तर मग तुम्हाला ते ट्रान्सपोर्टर इनहिबिट झालं तर काय होईल ते माहित होईल, बरोबर आहे. म्हणजे पहिली फिजिओलॉजी आपल्याला जाणून घेणार आपण प्रत्येक सिस्टीम मध्ये. जरी ट्रान्सपोर्टर चे ऍक्शन आपण पाहणार आहोत, त्याआधी त्या ट्रान्सपोर्टरचं कारण काय आहे, ते ट्रान्सपोर्टर काय करतं, ते काम जर कळलं आणि तो ट्रान्सपोर्टर इनहिबिट झाला तर मग काय घडू शकतं याचा अंदाज तुम्ही लावू शकता. तर हेच काल तुम्ही जे एक्झाम्पल कालचं जे आहे ते तुम्ही सांगितलं ते करेक्ट आहे. फ्युरोसिमाइड नावाचा जे ड्रग आहे, लूप डायुरेटिक. आणि हे ट्रान्सपोर्टर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात. तर हे ट्रान्सपोर्टर किडनी रिलेटेड, तुम्हाला ट्रान्सपोर्टरचे खूप सारे ड्रग्स लक्षात येतील. किडनीशी रिलेटेड खूप ड्रग आहेत. तर फ्युरोसिमाइड जे आहे त्याला आपण कोणता डायुरेटिक म्हणतो? लूप डायुरेटिक. Loop diagram. तो लूप ऑफ हेनलेवर ऍक्ट होतो. लूप ऑफ हेनलेवर. आणि तो कोणता ट्रान्सपोर्टर इनहिबिट करतो? काल सांगितलं आहे. सोडियम पोटॅशियम क्लोराईड. येस, नाही, सो Na+K+, करेक्ट आहे, 2Cl-. बरोबर आहे. मग आता तुम्हाला ह्या ट्रान्सपोर्टरचं काम काय आहे की टू रिअब्सॉर्ब सोडियम फ्रॉम ट्युब्युल, तिथून रिअब्सॉर्ब होऊन ते ब्लड मध्ये येणार, बरोबर आहे. ट्युब्युल मधून ब्लड मध्ये येणार आणि ट्युब्युल मधून ब्लड मध्ये येतं. तर फ्युरोसिमाइड काय करतं किंवा लूप डायुरेटिक हे ट्रान्सपोर्टर इनहिबिट करतं, Na+K+, 2Cl-. मग सोडियम रिअब्सॉर्ब होईल का? नाही. आणि सोडियम रिअब्सॉर्ब नाही झाला तर त्याच्याबरोबर वॉटरही लॉस होतं आणि डायुरेटिक इफेक्ट येतो. तर साईट ऑफ ऍक्शन लूप डायुरेटिकची लूप ऑफ हेनले आहे, असेंडिंग लिम आहे. आणि कोणता को ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतो? तर Na+K+, 2Cl-. Na+K+, 2Cl-. दुसरं आपण बघितलं होतं डिस्टल कॉन्व्होलेटेड ट्युब्युलवर अर्ली पार्टवर जे ड्रग ऍक्ट होतात, ओके, तिथं कोणता ग्रुप डायुरेटिकचा ऍक्ट होतो? Thiazide. थायाझाईड. आणि ते कोणतं को ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतात? दोघांमध्ये फरक आहे, Na+Cl-. कोणतं? मायनस. ओके. तर अर्ली पार्ट ऑफ डीसीटीला ते थायाझाईड ग्रुप ऍक्ट होतो. त्यामध्ये हायड्रोक्लोरोथायाझाईड, क्लोरथॅलिडॉन,
हे ड्रग आहेत. तर MCQ असंच येतं, थायाझाईड इनहिबिट विच को ट्रान्सपोर्ट Na+Cl-, फ्युरोसेमाइड इनहिबिट विच को ट्रान्सपोर्ट Na+K+2Cl-. आता जो असेंडिंग लिम आहे Na+K+2Cl-, तिथून अराउंड जेवढं फिल्टर झालेलं सोडियम असतं ग्लोमेरुलाई मधून तिथलं त्यापैकी 25% रिअब्सॉर्ब होतं. आणि अर्ली DCT मध्ये Na+Cl- को ट्रान्सपोर्टरने 4 ते 8% सोडियम रिअब्सॉर्ब होतं. जर आता यामध्ये फ्युरेसिमाइड आणि थायाझाईड मध्ये किंवा लूप डायुरेटिक आणि थायाझाईड ग्रुप मध्ये डायुरेटिक इफेक्ट मध्ये सोडियम आणि वॉटर लॉस होणार, तर मॅक्झिमम सोडियम कोणत्या ड्रगने किंवा ग्रुपने लॉस होणार? Loop डायुरेटिक. त्यामुळे त्याला पॉवरफुल डायुरेटिक म्हणतात, त्याला हाय सिलिंग डायुरेटिक असं म्हणतात, हाय सिलिंग डायुरेटिक. आणि थायाझाईडला मीडियम इफिकेसी डायुरेटिक असं म्हणतात. त्यामुळं फ्युरेसिमाइड आपण हार्ट फेल्युअर मध्ये, रिनल फेल्युअर मध्ये प्रेफर डायुरेटिक आहे, इडियमॅटस कंडिशन मध्ये प्रेफर डायुरेटिक आहे. थायाझाईड डायुरेटिक ची ऍक्शन ही मीडियम आहे, त्याच्यामुळं तो तेवढा प्रेफर नाही करत, मेंटेनन्स पर्पज साठी देऊ शकतो. बरोबर आहे. आता लूप डायुरेटिकचा ड्रॉबॅक काय आहे? तो जरी हाय सिलिंग असला तरी त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन ही शॉर्ट आहे. लॅसिक्स फ्युरोसिमाइड लास्ट फॉर 6 आवर, किती तास राहते? 4 ते 6 तास. पण थायाझाईड डायुरेटिक लॉंग ऍक्टिंग आहे. थायाझाईड डायुरेटिक काय आहे? लॉंग ऍक्टिंग आहे. त्यामुळं तुम्हाला जर 24 आवर ब्लड प्रेशर कंट्रोल करायचा असेल वन्स डेली डायुरेटिक यूज करून, तर दोन पैकी कोणता चांगला आहे? तर वायवा तुम्हाला विचारलं की फ्युरेसिमाइड एवढा पॉवरफुल डायुरेटिक आहे, मग रुटीनली हायपरटेन्शन मध्ये का यूज करत नाही तो? Action for. ऍक्शन Short शॉर्ट acting. ड्युरेशन आहे. Short त्यामुळे action. आपण लॉंग ऍक्टिंग जो आहे तो प्रेफर करतो. शॉर्ट ड्युरेशन आहे तर आपल्याला 3 ते 4 वेळा द्यावा लागेल दिवसातून. ठीक आहे. त्यामुळं हायपरटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू डायुरेटिक ऑफ चॉईस कोणता आहे? लूप डायुरेटिक की थायाझाईड? थायाझाईड रुटीन हायपरटेन्शनला. लक्षात आलं? तर हे झालं. आणि आपण हा त्यांनी हायपोनॅट्रेमिया होतं का सर? कशाने? डायरेटिक्स. हा, सोडियम लॉस झालं तर हायपोनायट्रेमिया होतं. प्लस लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक हे दोन्ही हायपोकॅलेमिया करतात. तर Yes. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स जो आहे तो यांच्यामुळे दिसतो. ओके. Yes. मॅग्नेशियम मन कमी होतं, त्याच्यामुळे इलेक्ट्रोलाइट लेव्हल रुटीनली चेक करणं गरजेचं असतं. Yes. त्यामुळं काय म्हणता येईल की व्हिगरस यूज जेव्हा करतो आपण त्यावेळेस Yes. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सचे चान्सेस जास्त असतात. मग त्यावेळेस ते Yes. तुम्हाला रुटीनली डायुरेटिक देताना इलेक्ट्रोलाइट लेवल चेक करणं गरजेचं असतं. ओके. Yes. Yes. तर आपण ते डायुरेटिक मध्ये डिटेल मध्ये पाहणार आहे, कॉम्प्लिकेशन्स ऑफ डायुरेटिक. ओके. Yes. कॉम्प्लिकेशन्स ऑफ डायुरेटिक मध्ये आता आपण अजून एक ड्रग बघितला होता जो प्रोबेनिसिड आहे, ऑर्गेनिक ऍनायन ट्रान्सपोर्टला इनहिबिट करतो. आणि कशामध्ये यूज करतो आपण? गाऊट मध्ये. मग तो युरिक ऍसिड सिंथेसिस इनहिबिट करतो का युरिक ऍसिडचं एक्सक्रिशन वाढवतो? Increases excretion of uric Excretion. ठीक आहे. तर excretion. ठीक आहे, तर तुम्हाला त्याचं आता काल परवाचे जे लेक्चरचं ओरिएंटेशन कालचं आहे, म्हणजे आता तो फ्युरेसिमाइड तुमचा विसरणार नाही. आता गाऊड मध्ये आपण जेव्हा डिस्कस करू त्यात परत येणारच आहे. आता काही ड्रग जे आहेत ना, काल मी डिस्कस नाही केले ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. त्यामध्ये तुम्ही अँटी डिप्रेसंट पॉइंट ऑफ व्ह्यू काही ड्रग ऐकले असतील. आता हे नावं डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये एवढे यूज होत नाही. फ्लुऑक्सिटिन ऐकलंय? मेथिप्रामाइन, फ्लुऑक्सिटिन, सिटॅलोप्राम, इसिटॅलोप्राम. तर ते पण ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतात.
समजा आता ट्रान्सपोर्टर कसं असतं ते मी पण तुम्हाला सांगतो की काय त्यांचं फंक्शन आहे. आता हे सिरोटोनिन जे न्यूरोट्रान्समीटर आहे त्याला 5-HT असंही म्हणतात. ओके, सिरोटोनिन नाव ऐकलंय तुम्ही? हो, येस. त्यालाच 5-हायड्रॉक्सी ट्रिप्टामाइन 5-HT पण म्हणतात. तर हे जे सिरोटोनिनचे न्यूरॉन्स असतात, आता हे न्यूरॉन्स मध्ये ना सिरोटोनिन स्टोअर असतं वेसिकल मध्ये प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये, याला प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हणतात. त्याच्या खाली जो असतो सिनॅप्सच्या खाली त्याला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हणतात. आता हा फिजिओलॉजी पार्ट आहे, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, आणि दोन न्यूरॉनची मधली जी स्पेस असते त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतात. ओके, क्लेफ्ट. आता जनरली हा जो सिरोटोनिन आहे, आता सिरोटोनिन म्हणजे आता कसं आहे की डिप्रेशन मध्ये काय झालेलं असतं, डिप्रेशन मध्ये सिरोटोनिन म्हणजे 5-HT, ओके, नॉरइपिनेफ्रिन म्हणजे नॉर ॲड्रेनालिन यांची लेवल सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये कमी झालेली असते. आणि आपण असे ड्रग देतो की जेणेकरून ज्यांची लेवल सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये वाढेल, सिरोटोनिन आणि नॉरइपिनेफ्रिनची. तर आता हा सिरोटोनिन काय आहे, हा नॉर्मल आता ही प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहे, हे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. सिनॅप्टिक दोघांमधली जागा जी आहे सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे, आणि प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये सिरोटोनिन हा स्टोअर असतो. आणि हा सिरोटोनिन मग रिलीज होतो एक्झोसाइटोसिस प्रोसेसने, आणि सिरोटोनिन रिसेप्टर पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर असतात. त्या सिरोटोनिन रिसेप्टरवर ते ऍक्ट होतात. सिरोटोनिन सिरोटोनिन म्हणजे 5-HT. तर काही सिरोटोनिन इथं ऍक्ट होतो, काही सिरोटोनिन ह्या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये मेटाबोलाइज पण होतो. ओके, माऊ एन्झाईमनी, ओके, मोनोअमाइन ऑक्सिडेज एन्झाईमनी. आणि काही सिरोटोनिन हा परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये घेतला जातो. कुठं पाठवला जातो? परत त्याच्या पूर्वीच्या ठिकाणी प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर. मग आता त्याला रिलीज झालेलं सिरोटोनिन परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये पाठवण्यासाठी इथं एक ट्रान्सपोर्टर वापरला जातो, त्याला सिरोटोनिन ट्रान्सपोर्टर म्हणतात. कारण हा ट्रान्सपोर्ट कशासाठी आहे, ट्रान्सपोर्टरचं काम काय आहे, सिरोटोनिनला सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये घेऊन प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये पाठवून द्यायचं. बरोबर आहे, लक्षात आलं? तर सिरोटोनिन रिलीज झाल्यानंतर नॉर्मली तो रिसेप्टरवर ऍक्ट होतो, पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टरवर. काही सिरोटोनिन इथं मेटाबोलाइज पण होतो सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये, आणि काही सिरोटोनिन हा परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये घेतला जातो. आता डिप्रेशनच्या पेशंटमध्ये एक कन्सेप्ट असा आहे की सिरोटोनिनची लेवल सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये वाढवलं तर इम्प्रूव्हमेंट होते. तर मग आपण हा ट्रान्सपोर्टर इनहिबिट केला तर काय होईल, सिरोटोनिनचं ट्रान्सफर सिनॅप्टिक क्लेफ्टमधून परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये होणार नाही. मग सिरोटोनिन कशात राहील, सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये, आणि सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये त्याची लेवल वाढेल आणि इम्प्रूव्हमेंट होईल. तर सिरोटोनिन ट्रान्सपोर्टरला इनहिबिट करणारे ड्रग जे आहेत ते फक्त सिरोटोनिन ट्रान्सपोर्टरलाच इनहिबिट करतात. त्याला सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिसेप्टर सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर म्हणतात. SSRI ऐकले का, SSRI नाव तुम्ही? त्यामध्ये फ्लूऑक्सेटिन नावाचा ड्रग आहे एक. ओके, बाकी खूप सारे सिरोटोनिन सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर आहेत, त्यात फ्लूऑक्सेटिन नावाचा एक ड्रग आहे. तर तो काय करतो, सिरोटोनिनचं रिअपटेक इनहिबिट करतो. काय, कसं करतो? बाय इनहिबिटिंग विच ट्रान्सपोर्टर, सिरोटोनिन ट्रान्सपोर्टर. लक्षात आलं? तर फ्लूऑक्सेटिन. तर SSRI सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर. त्यात अजून कोणते ड्रग माहिती आहे तुम्हाला SSRI मधले? SSRI नाव ऐकलंय तुम्ही? नाही ऐकलं SSRI? ओके, आता
जनरली हे ड्रग सायकेट्रिस्ट जास्त प्रिस्क्राईब करतात. ओके. आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जनरल फिजिशियन तेवढे ड्रग हे करत नाही. लक्षात आलं? ओके. त्यामध्ये सिटॅलोप्राम आहे, इसिटॅलोप्राम आहे, सर्ट्रालिन आहे, ठीक आहे, फ्लुऑक्सिटिन आहे. तर हे सगळे SSRI आहे. तर SSRI वर्डचा लॉंग फॉर्म काय आहे? SSRI चा लॉंग फॉर्म काय आहे? तर सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इन्हिबिटर. SSRI म्हणजे काय? सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इन्हिबिटर. अजून एक ड्रग आहे जे नॉरएपिनेफ्रिनची लेवल सिनॅप्टिक क्लेपमध्ये वाढवतात, सेम मेकॅनिझमनी जसं SSRI चं होतं, फक्त ते ट्रान्सपोर्टर वेगळा इन्हिबिट करतात आणि ते ॲड्रिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होतात. नॉरएपिनेफ्रिन चं रिअपटेक इन्हिबिट करतात. तर ॲड्रिनर्जिक सिस्टीम मध्ये नॉरएपिनेफ्रिन हा सिनॅप्टिक क्लेपमध्ये व्हेसिकलमध्ये प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये स्टोअर असतो आणि तो नॉरएपिनेफ्रिन एक्झोसाइटोसिस प्रोसेसने रिलीज होतो. त्यानंतर ॲड्रिनर्जिक रिसेप्टर पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर असतात, तिथं तो ऍक्ट होतो. काही नॉरएपिनेफ्रिन मेटाबोलाइज होतो, काही नॉरएपिनेफ्रिन परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये घेतला जातो विथ द हेल्प ऑफ नॉरएपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर. आणि हा ट्रान्सपोर्टर जर इनहिबिट झाला तर रिअपटेक ऑफ नॉरएपिनेफ्रिन होणार नाही आणि नॉरएपिनेफ्रिन सिनॅप्टिक क्लेप मध्येच राहील, त्याची लेवल वाढेल आणि डिप्रेशनच्या पेशंट मध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. तर नॉरएपिनेफ्रिन ट्रान्सपोर्ट इनहिबिट करणारे ड्रग ही डिप्रेशन मध्ये उपयुक्त असतात. त्याला त्या ग्रुपला जे नाव दिलेलं आहे, ओके, त्या ग्रुपला जे नाव दिलेलं आहे, जे नॉरएपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर इनहिबिट करून ऍक्ट होतात, ओके, त्यामध्ये ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट येतात. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट, डिसेप्रामाइन, इमिप्रामाइन ते ड्रग येतात. तर ते पण ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतात. त्यानंतर गाबा रिअपटेक हे टियागॅबिननी इनहिबिट होतं आणि सिनॅप्टिक क्लेपमध्ये गाबाची लेवल वाढते आणि त्यामुळे ते आपण कन्व्हर्जन पॉइंट ऑफ व्ह्यू ही यूज करतो. तर ट्रान्सपोर्टरशी रिलेटेड दोन तीन एक्झाम्पल काल पाहिले होते, 2-3 एक्झाम्पल आज पाहिलेले आहे. तर ठीक आहे, 11:15 वाजलेत. आपल्याला डिटेलमध्ये आपण एक्झाम्पल याच्यासाठीच पाहिले की तुम्हाला त्या ड्रगचं यूज आता थोडा तरी क्लिअर होईल. तर ट्रान्सपोर्टर मध्ये कोणकोणते ड्रग पाहिले आपण? फ्युरोसिमाइड तुम्हाला माहिती आहे, लूप डायुरेटिक, Na+K+2Cl- इनहिबिट करतो. हायड्रोक्लोरोथायाझाइड किंवा थायाझाइड ग्रुप Na+Cl- सिम्पोर्टला इनहिबिट करतो. प्रोबेनिसिड कोणता ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतो? प्रोबेनिसिड ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतो, हे तुम्हाला माहित झालेलं आहे. त्यानंतर SSRI पाहिलं आपण, ते सिरोटोनिन ट्रान्सपोर्टर इनहिबिट करतात, त्यामध्ये फ्लुऑक्सिटिन आहे. त्यानंतर आपण ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट पाहिले, ते नॉरएपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टरला इनहिबिट करतात, त्यामध्ये डिसिप्रामाइन नावाचा ड्रग आपण बघितलं. आणि अँटी कन्व्हल्सर मध्ये प्रीसिनेप्टिक न्यूरॉन मध्ये गाबा रिअपटेक इनहिबिट कसं होतं? तर गाबा ट्रान्सपोर्टरला इनहिबिट करून, आणि टियागॅबिन नावाचा ड्रग जो आहे तो तो ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतो गाबाचं. ओके. तर टियागॅबिन नावाचा जो ड्रग आहे हा गाबा ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतो. ओके. तर याच्या नावावरूनच त्याची मेकॅनिझम लक्षात राहते. ओके. टी म्हणजे ट्रान्सपोर्ट, आय म्हणजे काय? इनहिबिट, आणि कोणतं? गा म्हणजे गाबा. तर गाबा ट्रान्सपोर्ट इनहिबिट करणारा ड्रग. ओके. तर तो अँटी कन्व्हर्जन मध्ये आपण पाहणार आहोत. तर हे ट्रान्सपोर्टवर ऍक्ट होणारे ड्रग पण आपण बघितलेले आहे. समजले ड्रग? थोडं काही ओरिएंटेशन आलंय? येस. थोडं एवढं डिटेल मध्ये तुम्हाला गरज नाहीये, फक्त तुम्हाला सिस्टेमिक फार्माकोलॉजी डिस्कस करताना सोपं जावं म्हणून आपण ते ड्रग डिटेल मध्ये डिस्कस केलेले आहे. तुम्हाला फक्त तुम्ही आज किंवा उद्या हे ड्रग फक्त एकदा रिवाइज करा, म्हणजे आलं तर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. राहिलेला पार्ट आपण आता रिसेप्टर जो टॉपिक आहे, ठीक आहे, रिसेप्टर टॉपिक जो आहे,
तो आपण उद्याच्या लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. रिसेप्टर मधले ज्या डेफिनेशन आहे, अगोनिस्ट, अँटागोनिस्ट, इन्व्हर्स अगोनिस्ट, ओके, ते तुम्हाला 2 मार्कला विचारू शकता. याच्या आधी एका युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये ते विचारलेलं आहे. व्हॉट इज अगोनिस्ट, व्हॉट इज अँटागोनिस्ट, व्हॉट इज अफिनिटी, व्हॉट इज इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी, ओके, व्हॉट इज पार्शियल अगोनिस्ट. तर ह्या डेफिनेशन पहिले आपण डिस्कस करणार आहोत. आणि रिसेप्टर मध्ये 4 ते 5 प्रकारचे रिसेप्टर आहेत, ते आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये पण खूप सारे मेकॅनिझम आहेत, पण त्याचं डिटेलमध्ये आपण जरी डिस्कस करणार आहोत, परंतु ते ऐकल्यानंतर तुम्हाला तो खूप डिफिकल्ट वाटेल. परंतु आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे की हा रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला तर काय होतं. मग तुम्हाला सिस्टेमिक फार्मेकॉलॉजीमध्ये त्या टाईपचा रिसेप्टर आला तर तुम्हाला सोपं जाणार आहे. त्यामुळं समजण्यासाठी ते डिस्कशन राहणार आहे. तसा तो खूप डिफिकल्ट वाटू शकतो टॉपिक, परंतु जेवढं सिम्प्लिफाय आपल्याला करता येईल तेवढं आपण करूया. ठीक आहे, चालेल. उद्या आपण 10 वाजता घेऊया. ओके सर, थँक्यू. ओके. थँक्यू. गुड नाईट. हम्म.